समलैंगिक आणि आंतरजातीय विवाह याला सध्या कायदा सुव्यवस्थेने मान्यता दिलेली आहे. जरी समाजाने, घराने, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी, कुणीही नातलगांनी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला तर कायद्याचा धाक दाखवण्यात आलाय आणि समलैंगिक विवाह असेल, संबंध असतील किंवा तृतीय पंथाशी जे की जेंडर म्हणतो त्याला, अन्य जेंडर, ऑदर, त्यांच्यासोबत असेल किंवा आंतरजातीय विवाह असेल याला प्राधान्य देण्यात आलंय. परंतु या घटनेमध्ये समलैंगिक घटना आहे आणि या घटनेमध्ये जे घडले ते खूप भयानक आहे. त्यांच्या शारीरिक संबंधाबाबतीमध्ये एवढी सत्यता भयानक समोर आली की अगदी ती संपूर्ण घटना आता ऐकल्याच्या नंतर आपल्याला विचार करायला भाग पडते. अमोल आणि नितेश हे दोघेही तारुण्य अवस्थेतील, जेमतेम 25च्या वयोगटातील अमोल आणि नितेश या दोघांमध्ये इथून पाठीमागं तब्बल 3 वर्षापासून त्या दोघांमध्ये जीवलग मैत्री झाली होती. जीवलग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं आणि या प्रेमापोटी त्यांचे 3 वर्षापासून त्यांचे समलैंगिक संबंध हे चालू होते. त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेम होतं, शारीरिक संबंध चालू होते आणि दिवसभर सोबत फिरायचे, जेवायचे, पार्ट्या करायचे आणि संध्याकाळी मध्यरात्री जसं की नवविवाहित तरुण तरुणी, नवविवाहित जोडपं जसं एका रूममध्ये झोपतं आणि वैवाहिक जीवनाचा आनंद घेतं, अगदी त्याच रूपानं अमोल आणि नितेश या दोघांमध्ये 3 वर्षापासून चालू होतं. परंतु एका दिवशी नितेशला संशय आला अमोलवरती की अमोल तर माझ्याशी प्रेम करतोय, अमोल माझ्याशी जोडले गेलेला आहे, माझ्यासोबत समलैंगिक संबंध करतोय, एकमेकांना आम्ही जीव लावतोय, परंतु अमोल मला विश्वासघात करतोय, मला फसवतोय, कारण अमोलचं माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या तरुणावरती प्रेम जडलंय असा संशय आला नितेशला. आणि नितेशने अमोलला जेव्हा विचारपूस केली त्यावेळी आता आपण पाहणार आहोत ही कळल्यानंतर अमोल सोबत नितेशने केलं काय हे आपण पाहणार आहोत. ज्या वेळेला अमोलला विचारलं, अमोलने स्पष्ट होकार दिला, हो आहे माझं प्रेम. नितेशचा पारा चढला, परंतु त्याने थोडं सावधगिरीने, शांततेने संपूर्ण घटना हाताळली. त्याने जेवायला आणलं, दोघा जणांनी रूम मध्ये बसून जेवण देखील केलं. जेवण झाल्याच्या नंतर नितेशने अमोल सोबत शेवटचे संबंध बनवले, समलैंगिक संबंध बनवले. त्यामध्ये भरपूर विजा त्या अमोल सोबत करण्यात आल्या आणि त्यानंतर अमोलला लाठीने, लाथाबुक्याने, काठीने जबर मारहाण करण्यात आली अमोलला. अमोल या मारहाणीमध्ये जाग्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडला, परंतु नितेश तिथून पळून गेला नाही, तिथेच थांबला. अख्खी रात्र त्या दोघांनी त्याच रूम मध्ये काढली. सकाळी पहाटेच्या सुमारास थोडंसं उजरत असताना 6च्या 7च्या सुमारास नितेश घरातून पळून गेला. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पाहिलं देखील नितेश पळून गेलेला, परंतु का पळून गेला हे शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहिती नव्हतं. त्याच्या पाठीमागून जस्ट 10 मिनिटांनी अमोल, नितेशला वाटलं हा मेला, परंतु तो बेशुद्ध पडला होता. अमोल उठला आणि आरडाओरड करत घराच्या बाहेर आला. पाय फरफटत होता, आरडत होता, रडत होता आणि तोपर्यंतच रस्त्यावर आला आणि कोसळला खाली कोसळल्यानंतर जमाव त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी पाहिलं तर तो शुद्धीवर नव्हता, तो मयत झाल्यात जमा होता. पोलिसांना कळवलं, पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी संपूर्ण पाहणी केली, घरामध्ये जाऊन पाहिलं, संपूर्ण रक्ताचा सडा दिसला तिथं. आणि अमोलची जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी अमोलला नेण्यात आलं त्यावेळेला वेगवेगळ्या इजा त्याला दिल्याची, वेगवेगळा त्रास दिल्याची, वेगवेगळ्या जखमा त्याच्या शरीरावरती दिसून आल्या आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं, रिपोर्टमध्ये अहवाल आला. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम होतं, समलैंगिक संबंध होते, संशयापोटी आणि ऑदर तरुण यामध्ये अमोल सोबत जोडल्यामुळे नितेशला राग आला आणि नितेशने हा संपूर्ण घटनाक्रम घडीला खून केला हे ग्रामस्थांनी सांगितलं. कारण ग्रामस्थांपासून ही घटना लपून नव्हती, ग्रामस्थांना देखील माहिती होतं की या अमोल आणि नितेशमध्ये समलैंगिक संबंध आहेत. नितेशला पोलिसांनी पकडलं, नितेशने संपूर्ण कबुलीनामा दिला आणि नंतर या घटनेमध्ये अमोलला न्याय देण्यात आला. नितेशला जेलबंद करण्यात आलं, लगेच त्याला न्यायालयात दाखल करण्यात आलं. हजर केल्यानंतर पोलीस कोठडी देखील देण्यात आली. या संपूर्ण घटनेमधून आपल्याला एकच पाहायला मिळतं, संशय. प्रामाणिकपणे जर नातं कोणतंही निभवा, समलैंगिक असो, तृतीय पंथीय असो, वैवाहिक असो, प्रेम प्रकरण असो, इमानदारीने निभवलं तर अशा घटना घडत नसतात. विश्वासघात केला, दगा दिला की अशा दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. स्वतःही बर्बाद होतात, समोरच्यालाही बर्बाद करतात, आयुष्य उद्ध्वस्त होतं. या समलैंगिक संबंधावरती, या प्रेम प्रकरणावरती आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, ही घटना कुठे घडली म्हणत असाल तर ही घटना घडलेली आहे विदर्भामध्ये, अकोला या शहरामध्ये, उमरी परिसरात ही घटना घडली. आपल्याला काय वाटतं या प्रतिक्रियेबद्दल, या घटनेबद्दल, या स्टोरीबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.
तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, मयत जो अमोल झाला त्याचं पूर्ण नाव आहे अमोल दिगंबर पवार, आणि जो मारेकरी त्याचा समलैंगिक प्रियकर होता तो म्हणजे नितेश जंजाळ असं नाव आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.